नमस्ते, कसे आहात? मजेत? मी प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे ॲडिक्शन, व्यसन. हो, हे व्यसन कसं लागतं यासाठी आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पण आपण या ॲडिक्शनवर ओव्हरकम करू शकतो का? तर यासाठी एक रिसर्च सेंटरने छोटासा रिसर्च केला होता, एक एक्सपेरिमेंट केला होता आणि तोच एक्सपेरिमेंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय असतं ना, आपल्याला पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, मला ॲडिक्शन आहे का? मी ॲडिक्ट झालो आहो का? ॲडिक्शन हे कुठल्याही प्रकाराचं असू शकतं. आपल्याला काय वाटतं ना, की ॲडिक्शन म्हणजे म्हणजे ड्रिंक घेतलं, अल्कोहोलिक ड्रिंक घेतलं, ड्रग्स घेतले, गुटखा खाल्ला, तंबाखू खाल्ला, चेरेस, गांजा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खेळाचं मीन्स त्याला आपण रमी वगैरे म्हणतो, जे आता ऑनलाईन फार सुरू आहे. हेच म्हणजे काही व्यसन नाही. तर व्यसन हे मोबाईल ॲडिक्शनचं असू शकतं, व्यसन हे टीव्हीचं असू शकतं, व्यसन हे एखाद्या गोष्टीचं असू शकतं, बरेच जणांना स्वच्छतेचं सुद्धा व्यसन असू शकतं. तर हे जे व्यसन आहे, हे जे ॲडिक्शन आहे, ते आपण सोडवू शकतो का? त्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करून बघू शकतो का? हे आज आपण बघणार आहोत. काय होत ना, एका रिसर्च सेंटरनी एक रिसर्च केला आणि त्या रिसर्चमध्ये त्यांनी काय केलं, एका पिंजऱ्यामध्ये काही एक चुहा ठेवला, एक उंदीर ठेवला, रॅट ठेवला. असे त्यांनी खूप सारे जवळपास 100 पिंजरे ठेवलेत आणि त्या पिंजऱ्यांमध्ये प्रत्येकी एक रॅट ठेवला, उंदीर ठेवला आणि त्या एका पिंजऱ्याला त्यांनी दोन्ही साईडनी नळ सारखं लावलं, जशा ट्यूब्स लावल्या, ज्याप्रमाणे आपला टॅप असतो पाण्याचा त्यासारखा. आणि त्या ट्यूबमधून ते काही वेळाने एका ट्यूबमधून ते पाणी सोडत होते, तर दुसऱ्या ट्यूबमधून ते ड्रग्सचं लिक्विड सोडत होते आणि ऑब्झर्व करत होते. तर त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये काय जाणवलं, की मॅक्झिमम पिंजऱ्यामधले, मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळेच जे उंदीर होते, जे रॅट होते, ते ड्रग्सच्या ग्लासमध्ये पडत होतं, त्या ग्लासकडेच अट्रॅक्ट झाले. म्हणजे काय, तर प्रत्येक उंदराने ड्रग्स घेणेच पसंत केले. त्यानंतर त्या रिसर्चमध्ये त्यांनी एक चेंज केला, छोटासा चेंज केला, की जे पहिले प्रत्येक उंदराला, प्रत्येक रॅटला त्यांनी वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं, तर सगळ्या रॅटला त्यांनी एका पिंजऱ्यामध्ये एकत्र ठेवलं. ओके, पहिले ते सेपरेट होते, आता काय केलं, त्या सगळ्यांना एका कंबाईन मोठ्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि तीच प्रोसेस केली, की एका ट्यूबमधून त्यांनी ड्रग्स लिक्विड सोडलं आणि एका ट्यूबमधून त्यांनी साधं पाणी सोडलं. तर यावेळी काय झालं, की मॅक्झिमम मीन्स 70 to 80%, 90% रॅट काय झाले, की पाण्याकडे आकर्षित झाले. त्यांनी पाणी पिणं पसंत केलं, ड्रग्सकडे ते अट्रॅक्ट झाले नाही. या रिसर्चवरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, की माणूस व्यसनाच्या आहारी कधी जातो, माणूस ॲडिक्ट कधी होतो, ज्यावेळेस तो अलोन फील करतो, ज्यावेळेस तो एकटा असतो. त्यामुळे मित्रांनो, एकटे राहू नका, अलोन राहू नका आणि आपल्या रिलेटिव्सला, आपल्या फ्रेंड्सला, ते जर अलोन राहत असतील, एकटे राहत असतील, तर त्यांना सुद्धा ग्रुपमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. फ्रेंड्समध्ये राहा, रिलेटिव्समध्ये राहा, म्हणजे समाजात राहा, एकटे राहू नका. जर तुम्ही एकटे राहिलात तर तुम्ही व्यसनाच्या आहारी जाण्याची पर्सेंटेज
वाढतात. पण तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये राहिलात, रिलेशन्समध्ये राहिलात, रिलेटिव्हसोबत राहिला तर ॲडिक्शनचं प्रमाण हे कमी होतं. हे या रिसर्चनी साबित केलं आहे, हे दाखवून दिलेलं आहे. तर कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.